तर कसं काय मंडळी देऊ ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालो कॉलेजला जायला. सकाळ सकाळ आपण उठलो आणि आलो मायन फाट्यावरती. मायन फाट्यावरून आपली एस टी पकडायची होती कॉलेजला जायला. त्या दादाची गाडी उभी होती, तर आपली एस टी पण आली. आपण एस टीत बसलो. तर एस टीत बसल्या बसल्या मला चाललेली आहे झोप, पण ती एस टी इतकी हालत होती तर धड मला झोपे लागत नव्हती आणि काय पण नाही. तर मग आपण तिथून पोहोचलो डिंब्यामध्ये आपण एस टी स्टँडला थांबलो. आली आपली भीमाशंकर एस टीमध्ये बसलो आणि आपण निघालो कॉलेजकडं जायला. तर कॉलेजकडं जायला निघालेलो. सकाळचे जवळपास 8 वाजलेले, पण इतकं ऊन लागत होतं की बास रे बास. त्या उन्हाला काहीच पैसाच नव्हता. त्याच्यानंतर आपण पोचलो कॉलेजमध्ये गेल्यानंतरून आपल्याला एक वही सबमिट करायची, तेवढी वही आपण सबमिट केली. त्याच्यानंतर आले आपली पिकअप आपल्याला ही घेऊन जाणार होती तिरपाड या गावामध्ये NASच्या कॅम्पसाठी. तर हा कॅम्प आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळं सगळ्यांना अटेंड करायला लागतो. त्याच्यामुळे आपण हा कॅम्प अटेंड केला आणि आपण गेलो तिरपाड या गावामध्ये. तर तिरपाड या गावामध्ये गेल्यानंतर आपण थांबलेलो तिरपाड गावच्या ग्रामपंचायतमध्ये. तर तिथं आपण थांबलो. तिथं जरा सगळं बोलणं वगैरे झालं. त्याच्यानंतर आपण ग्लव्स वगैरे घातले आणि तयार झालो. तर आपल्याला कॅम्पमध्ये हे गाव प्लास्टिकमुक्त करायचं होतं. तिरपाड जे गाव आहे ते प्लास्टिकमुक्त करायचं होतं. त्यासाठी सगळे कॉलेजचे पोरं वगैरे आले होते नाही का. आणि तिथले गावकरी पण इतके भारी आहेत की ते सगळ्यांनी आपल्याला मदत केली. सगळे एकदम जमून आले. तिथल्या बाया पुरुष वगैरे नाही का, एकदम सगळे चांगले होते. तिथले सरपंच पण खूप भारी होते, त्यांनी पण खूप सपोर्ट केला सगळ्या गोष्टींमध्ये. तर सगळेजण आले होते. मस्त की आपण सगळ्यांनी साफसफाई वगैरे केली. तिथल्या गावामधल्या कानाकोपऱ्यामधलं सगळं जे प्लास्टिक होतं ते सगळं आपण उचलून टाकलं नाही का. तर मग तिथूनच आपल्याला एस टी भेटली. आपण तिथून आलो मायन फाट्यावरती नाही का. म्हणलं परत कॉलेजला जायला नको, त्याच्यामुळे आपण तिथूनच एस टी पकडली. एस टीमध्ये बसलो आणि निघालो डबल आपल्या मायन फाट्या करण्यासाठी. तर ठीक आहे, तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.